उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सरकार तुमच्या हालचाली दिसत नाही राव. आणि आपला विषय एकच आहे. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची. त्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो. गरिबांचं कल्याण करा, मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ द्या गोरगरीब. त्याविषयी मी बाकी दुसरं काय बोलणार नाही. स्पष्ट आणि तेवढंच म्हणणं आहे की तुम्हाला 2024ला वाईट वेळेला त्या परिणामाला जर जायचं नसतं तर तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका, त्याची अंमलबजावणी करा. काल मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये आले होते. त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आमचं काम सुरू आहे. आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करू आणि आम्ही दिलेले शब्द पाळणारे आहोत, त्यामुळं आम्ही ते काम करू. 1 वर्ष झालं ना. किती दिवस तुम्हाला सहकार्य पाहिजे, किती दिवस करणार आहेत? 1 वर्ष झालं ना तेच काम करताय. काम किती दिवस असतं? 4-8 दिवस. वर्ष नसतं ना काम चालू त्याच्यावर. इतके दिवस थोडं काम चालू असतं. तुम्हाला तातडीनं लगेच या 2-3 दिवसाच्या आत तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागण्याची करावी लागणार. आता मराठी तुम्हाला माफ नाही करणार. फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची तातडीने या 2-4 दिवसाच्या आत अंमलबजावणी केली पाहिजे. नोंद सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे मराठ्यांच्या सदस्यांनी ओबीसी प्रमाणपत्र द्या अशी तुमची मागणी आहे. तसंच हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे रेल्वेची तुमची मागणी आहे. तर मुख्यमंत्री म्हणाले की पॉझिटिव्ह वक्तव्य केले. जस्टिस शिंदे आणि शुक्ल समिती काम करत आहे आणि जर त्यांनी सगळे सोयरीका गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला तर आपली प्रतिक्रिया काय? सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरीची अंमलबजावणी तातडीने पाहिजे, लगेच. त्या 4-2 दिवसाच्या आत ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, त्यासाठी निर्णय घेणं आवश्यक आहे. तीनही गॅजेट सुद्धा या 2-4 दिवसाच्या आत सरकारने लागू करायला पाहिजे, लगेच या 2-4 दिवसाच्या आत. मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे 2-3 दिवसाच्या आत. ही सरकारची जबाबदारी. या 8-9 मागण्यात या 2-3 दिवसाच्या आत सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी. राजकीय भाषा मी बोलत नाही. त्यानंतर मला त्या वळणावर जायला लावू नका फडणवीस साहेब, आणि मला भागही पाडू नका त्या वळणावर जायला. त्या 2-3 दिवसाच्या आत, 2-4 दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. नुसता येता काळ तुम्हाला अवघड असणार 2024 साठी. 4 दिवस त्या दिवसाला अंमलबजावणी 4 दिवसात करावी म्हणतात. 4 दिवसात झालंच पाहिजे इशारा आहे किंवा त्याच्यानंतर काय? मला राजकीय भाषा बोलायचीच नाही. त्यामुळे ह्या 2-3 दिवसाच्या आत सरकारनं अंमलबजावणी करावी आमच्या सगळ्या मागण्याची. कायदेशीर आहेत, कायद्यात चौकटीत टिकणाऱ्या आहेत. मराठा आणि कुणबी एक 83 क्रमांकाला आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करायची. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढलेली, आमच्या व्याख्याप्रमाणे त्याची फक्त अंमलबजावणी करायची. ज्याची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा आहे. तीनही गॅजेट हैदराबादसह सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट ते लागू करायचे. ते 2-3-4 दिवसाच्या आत होऊ शकतं. सगळ्या राज्यातल्या सरसकट केसेस मागे घ्यायच्यात, त्या 3-4 दिवसाच्या आत होऊ शकतं. हे होऊ शकतं. शिंदे समिती काम करत नाहीये, रेकॉर्ड तपासण्याचं काम सुद्धा सुरू होऊ शकतं. फडणवीस साहेबांनी सांगितलं तर ईडब्ल्यूएस मधून पोरांनी अर्ज भरलेले, त्या पोरांचे अर्ज रद्द केले जात आहेत. फडणवीस साहेबांनी ठरवलं तर ते ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेल्या सगळ्यांना न्याय मिळू शकतो. ज्या 9-10 मागण्या दिल्या त्याची अंमलबजावणी 2-4 दिवसाच्या आत, या 2-3 दिवसाच्या आत सरकारनं तातडीनं करावी. आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं. कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिलेली. आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, बोलणार पण नाही. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आता फडणवीसांना संधी आहे
त्यांनी आमच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी. Ultimately नसता दोषी मराठ्यांचं कल्याण न होऊ द्यायला ही दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणार आहे असा मराठा समाज आता ठरवणार आहे. कारण संधी दिलेली असताना मराठ्यांच्या पोराचं चांगलं होऊ नये, मराठ्यांविषयी दोष आहे. अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस. गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे. म्हणून फडणवीसांनी केली तर मग म्हणायचं नाही माझ्या नावाने पाड्या कशा झाल्या, उभा कसे केले, निवडून कसे आणले, मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने वाटोळं का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून. अल्टिमेटली शेवटचं ते त्यांनी ठरवायचं. त्यांना काय वाटतंय, ही संधी वाटती का त्या संधीचं सोनं करायचं, काय वाटतं हे त्यांनी ठरवावं. का अर्थ त्यांनी काढावा. तर मला माहित नाही का अर्थ. आम्ही प्लेन आहेत, एकदम प्लेन. आम्ही सरळ आहेत, प्रामाणिक आहेत की त्यांना संधी दिली. आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला काय बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं नाही. त्यामुळे आमच्या मागणीची सगळी अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं आहे. आता मला राजकीय वाटावर फडणवीस साहेबांनी जाऊ देऊ नये. त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो, समाज उघड्या डोळ्यानं बघतो, आपला फायदा कोणी करायचा. त्यांनी त्यांचं आता ठरवायचं काय करायचं. करून माझ्या नावाने 2024 ला बॉम्बलायचं नाही, हे काय झालं. तुम्हाला सगळे सोयऱ्या संदर्भात आश्वासन दिलं होतं, मात्र तुम्हाला त्यांनी असं देखील म्हटलं होतं की काय काय प्रक्रिया होती तुम्हाला सांगितले, मात्र तुम्हाला काही सांगितलं गेलंय का? काय सांग आता किती दिवस प्रक्रिया सांगत नुसती. प्रक्रिया सांगता किती दिवस, त्याला काही लिमिट असते का नसते. इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना? मराठ्याला इतकं मूर्ख समजता का सरकार झालात म्हणून? प्रक्रिया सुरू आहे, 7-7 महिने प्रक्रिया असते का? सुधारण्याचा प्रकार आहे का? अहो मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्याला. या 2-3 दिवसात सगळे विषय मार्गी लावाय. 2-4 दिवस सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. 2-4 दिवसात जास्त नाटकं करायचे नाही. प्रक्रिया चालू येईन, वाचित होतं, अभ्यास सुरू येईन, हरकती आल्यात, हे बघतो ते बघतो, केसेचं तेच पोलिस बघते, आमक बघते. नाटकच नाही करायचे. काम 2-4 दिवसाच्या सगळा थोडा पाण्याचा अंमलबजावणी तिचं फडणवीसांनी सोनं करायचं. नसता मी जर रस्त्यावर आलो ना, मी जर राजकीय वाटावर जर आलो, त्या रस्त्यावर आलो, खेळ खालाच तुमचा. मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाचे.